नक्कीच फायदा भरपूर होतो. काय अडचणी आल्या तर ते सांगतात की ह्या सिच्युएशनला काय करायचं. नक्कीच. तर खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन. असेच खेळत राहा, मने जिंकत राहा. थँक्यू सो मच. तर हे होते राहुल सातव. खूप चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली. अष्टपैलू खेळाच्या बळावर सामन्यावरचे मानकरी ठरत आहेत. तर नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि जशी नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल जुळतायत समालोचन कक्षामध्ये आमचे सहकारी समालोचक सन्माननीय चंदू शेट्टी सर. ऑटोकॉम बॉक्स. तर नमस्कार परत एकदा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत असेल आपल्या लाडक्या ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय. आणि ऑनस्क्रीन बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या पाहायला मिळतात आत्तापर्यंत ज्या घडलेल्या घटना आहेत तिथे खेळाडू थोडासा अगदी आपण पाहतोय इंजुर्ड होताना पाहायला मिळाला होता. परंतु तदनंतरची कामगिरी त्या फलंदाजाची अगदी आपण पाहिली एक जबरदस्त होताना आपल्याला जे पाहायला मिळाली आणि त्या गोष्टी अगदी आपण ऑन स्क्रीन आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि मॅच अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जे सुरू होईल मॅच नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला जे पाहायला मिळते एका बाजूला मॅच आहे टीम असेल आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहिलाय इथे हलक्या तरी खेळण्याचा निश्चितच अगदी खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर बालाजी एकर्स आणि विजन स्पोर्ट्स तीन खडी यांच्यामध्ये मॅच अगदी आपण पाहतोय. सुरुवातीला तीन खडी संघाची आपण फलंदाजी आपल्याला जे पाहायला मिळते आणि आपल्या समेत आता ओम सर निश्चितप्रमाणे आरजे ओम त्या ठिकाणी जोडले जात आहेत. आणि इथं अगदी आपण पाहिलंय चेंडू हवे तिथे एक मोठी विकेट येताना पाहायला मिळते आणि एक चांगली विकेट येते पहिला फलंदाज बाद. ओम सर काय सांगा. धन्यवाद डीजे. मिस टाइम स्ट्रोक आणि मिस टाइम स्ट्रोक त्याचमुळे बाद होता आहेत. पहिला धक्का लागतोय या सामन्यामध्ये. ऍक्शन रिप्ले बघा. समोर खेळायचा होता, माइंडसेट चेंज झाला आणि त्यानंतर मिडॉनला चांगला जेल. याही सामन्यात थोडीशी खराब सुरुवात, दयनीय सुरुवात पाहायला मिळते आहे. फिर से एक बार इस बार अच्छा शॉट, हालांकि डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. एक रन आसानी से पूरे करते हुए बल्लेबाज. और यहां से देखा जाए तो सिरसा चैंपियन ट्रॉफी एक नए ऊंचाई के ऊपर जाती हुई नजर आ रही है. इस टूर्नामेंट की चर्चा पूरे भारतवर्ष में है. आने वाले समय में भारतवर्ष की कई सारी अच्छी टीमें इस प्रतियोगिता में खेलती हुई नजर आएगी. धावसंख्येचा वेग इथे वाढवला जातोय. दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत आणि धावा गरजेच्या आहेत. 3 धावा, 1 धक्का इथे लागलेला आहे. या षटकातला पुढचा चेंडू आखू टप्प्याचा बॉल पुढे सरसावलाय मिडॉन 38 सर्कलमध्ये आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु हा नेम लागलेला नाहीये. हा नेम गेम करू शकला असता ओम, परंतु इथे नेम लागलेला नाही. 1 धाव मिळते. धावसंख्येला आकार मिळतोय. 4 धावा, 1 गडी बाद. नेम बनाएगा गेम, इसी इंटेंशन के साथ इस प्रतियोगिता की शुरुआत हुई थी. लेकिन देखा जाए तो विजन स्पोर्ट तीन खड़ी को इस मुकाबले में उस तरीके का परफॉर्मेंस अब तक करते हमने देखा नहीं है. जिस परफॉर्मेंस के लिए टीम जानी जाती है, ऋषि फिर से एक बार सस्ते में निपट गए इस मुकाबले में. 4 रनों के निजी स्कोर पर ये पहला झटका लगता हुआ. बालाजी एकर्स भिवंडी ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला लिया है. तालुका हब, तहसील हब का ये आप मुकाबले देख रहे हैं, जिसमें आज ए पुल में देखा जाए तो 5 टीमें एक दूसरे के खिलाफ खेलती हुई नजर आएगी. विजन स्पोर्ट तीन खड़ी का ये तीसरा मुकाबला है. हालांकि पिछले 2 मुकाबले में उन्हें हार का सामना करना पड़ा, लेकिन उन 2 हारों को भुलाकर इस मुकाबले में कुछ अलग करने की कोशिश और कुछ अलग करने की सोच समझ के साथ इस मुकाबले में उतरी होगी टीम विजन स्पोर्ट तीन खड़ी.
अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला विजय गरजेचा आहे. गोलंदाज तयार, भन्नाट वेग आणि इथे पहा यू मिस आय डेफिनेटली हिट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, दांडीगुल खेळली आहे. दुसरा धक्का बसेल. वैभव बॅक टू दी पवेलियन गॉन. थैंक यू डीजे. देखिए यहाँ पर पूरी तरीके से पैर कहाँ थे पता नहीं था बल्लेबाज को. राउंड विकेट आकर लेग स्टंप उखाड़ के फेंक दिया बल्लेबाज का. और जो कॉन्फिडेंस को जब आपकी चोट पहुंचती है ना गोपी, तो वो कॉन्फिडेंस जल्दी मिलता नहीं आपको. पिछली 2 मुकाबले की हार, उसके बाद देखा जाए तो इस मुकाबले में शुरुआत उतनी खास नहीं हुई. तो पूरी तरीके से डिफेंसिव माइंड के साथ जो खेलने की कोशिश थी वैभव इनकी, उसी कोशिश में फंस गए बल्लेबाज वैभव. आत्मविश्वास गरजेचा राहील आयुष्यात. आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. आत्मविश्वास यशाची खात्री देतो असं नाहीये, संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देत असतो. आणि त्यामुळे इथे आत्मविश्वासाने लढावं लागेल, कारण दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा आहे. 4 धावा आहे स्कोर कार्ड. दुसरा षटक इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, किरण पाटील. इस बार देखिए, इस बार भी बल्ला घुमाया था लेकिन अता पता नहीं था बल्लेबाज को. शॉट ऑफ लेंथ ये गेंद थी, सीधा जाकर बॉडी पर समाप्त हुई. जरूर अंधेरा घना है लेकिन लड़ना अभी भी कहाँ मना है. जरूर दिक्कतें बड़ी है लेकिन उन बड़ी दिक्कतों का सामना आपको करना ही होगा, इसी के लिए आप खिलाड़ी है. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखल्या तिथे किरण पाटील. बालाजी एकच भिवंडीसाठी आशेचा किरण मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला मंगेश भागवत पहिल्या चेंडूवर रन आलेली नाहीये. स्ट्रायकिंग एंडला तयार. या षटकातल्या पुढच्या चेंडूचा तो सामना करेल. ओरपिच होता, ऑन साइडला लॉफ्ट केलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक नाही आणि तर बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. खणखणीत चौकार. थैंक यू डीजे. देखिए अच्छा शॉट, टेम्परामेंट भरा हुआ शॉट. मंगेश भागवत जो टीम के कप्तान है, साथ ही साथ जिस होटल पर हम रुके हैं उस होटल के ओनर भी है मंगेश जी. तो शुरुआत अच्छी की है मंगेश इन्होंने, और मंगेश ने कहा है मैं हूं ना. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम फ्रंट, टीमचा नेता आहे आणि तो सध्या लढतोय. धावसंख्या 8, 2 गडी गमावलेत. किरण पाटीलचं कौतुक आम्ही केलं परंतु ते पचनी पडलेलं नाहीये. त्यानंतर चौकार आला. किरण पुढचा चेंडू टाकेल मंगेशसाठी. इस बार ये शॉट, ये वार, लेकिन डीप में खिलाड़ी तैनात. उनके ठीक सामने गिरी ये गेंद. पैरों पर गेंद थी, कलाई का बेहतरीन इस्तेमाल देखने को मिला, लेकिन जो हवा रुक सी गई है गोपी, उसी के कारण ये गेंद मैदान के अंदर ही जाकर टिप्पा पड़ा. हवेचा वेग थोडासा मंदावलाय, त्याचा अंदाज घ्यावा लागेल. अंदाज आपला फलंदाजाने अंदाज लावला पण तो क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय. त्यानंतर धाव मिळाली आहे आणि धावांसाठीची धावाधाव ओम अशी चालू राहणार आहे, कारण धावा गरजेच्या आहेत. दौड़ना तो होगा ही. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में गेंद 1 बाउंड जा रही है मैदान के बाहर. 4 रनों के लिए आती हुई वेलकम बाउंड्री. मंगेश, संदीप अब जाके इस मुकाबले में बरसे हैं. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉटम एंडचा चांगला वापर केला मागे जात असताना. त्यानंतर चौकार इनसाइड आउटचा नजराना पेश केला आणि सांगितलं येस टाइगर अभी जिंदा है, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. निश्चित रूप से अक्सर कहा जाता है ना, घायल तो यहाँ हर एक परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सके वही तो जिंदा है. और देखिए जिंदा होने का एक और सबूत हमारे दर्शक देते हुए नजर आए. जैसे अच्छा शॉट लगा, ये पाथर्डी के खिलाड़ी और पाथर्डी के दर्शक कोई मौका नहीं छोड़ेंगे इनको प्यार देने का. आणि पहा ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेचे जनक स्वतः मंचावर बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि प्रत्येक घडामोडीवर त्यांचं अगदी बारीक लक्ष आहे. पुढे सरसावलाय अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. सिग्नल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे वापरलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावा गरजेच्या राहणार आहेत आणि त्याचबरोबर फटकेबाजी देखील करावी लागेल, परंतु ही चूक करून चालणार नाही आहे. या अतिरिक्त धावा दुसऱ्या डावामध्ये बालाजी एकर्स भिवंडीसाठी डोकेदुखी ठरू शकतील. निश्चित रूप से यहाँ से सरदर जरूर बढ़ेगा, लेकिन ये अच्छे रन आते हुए इस ओवर में विजन टीम के नजरिए से देखा जाए तो इस बार गति परिवर्तन, चेंज ऑफ पेस, उंगलियां घुमाई थी किरण पाटिल ने गेंद के ऊपर. इस ओवर में आए 10 रन, साथ ही साथ जरूर एक विकेट आया, लेकिन पहले ओवर में पिछड़ने के बाद एक थोड़ी सी अच्छा कमबैक कहना होगा विजन स्पोर्ट 3 खड़ी के लिए. अगर ये 10 रन थोड़ा सा कॉन्फिडेंस को बूस्ट करके जाएंगे.
सुरुवात चांगली राहिली या षटकाची. किरणने आशेचा किरण जसा उल्लेख आपण केला, परंतु त्यानंतर त्याच्या विरोधात फटकेबाजी आली. 2 षटकांचा गेम संपलाय. आपण जर पाहिलं तर करण रन रेट 7.00, 2 गडी ते गमावलेत. म्हणजेच काय सामना दोलायमान स्थितीमध्ये पहिल्या डावात पाहायला मिळतोय. आणि येणारे 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर फायटिंग टोटलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न ते पाहायला मिळेल मंगेश आणि संदीप. परंतु मंगेशवर ओम सर्वाधिक दारोमदार असेल, कारण या टीमचा तो संघनायक आहे. अक्सर कहा जाता है ना, कोशिश कर हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा. पिछले 2 मुकाबले में हार के बावजूद भी कप्तान डटा रहा और कप्तान का मानना है कि अगर हम खड़े हैं तो किसी से भी बड़े हैं. तो उन बड़ी चीजों को करने के लिए कप्तान को आज डटना था, कप्तान को खड़े रहना था. कप्तान अभी भी खड़ा है. आणि आज स्वतःला हेच सांगावं लागेल, सोडतोस काय धीर, होऊ दे जरा उशीर, रात संपता पहाट, होईल रे पुन्हा. आणि नव्याने प्रयत्न करावे लागणार आहेत या सामन्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना मंगेश भागवत तर आता 3ऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय गोलंदाज. तीसरी ओवर की शुरुआत की करण पाटिल, लेफ्ट हैंड गेंदबाज पड़ने के बाद थोड़ी सी अतिरिक्त उछाल लेती हुई गेंद. विकेट कीपर की अच्छी विकेट कीपिंग, क्योंकि आमतौर पर जब रफ्तार से गेंद आती है, स्पिन गेंदबाजी कर देखिए, गेंद पड़ने के बाद घूमी भी अच्छा कलेक्ट विकेट कीपर द्वारा. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु त्यामध्ये अपयश आले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग कटरने पहा. दीपू माळीने अगदी यष्टीला खेटून असताना हा बॉल कलेक्ट केलाय. नजर नाहीये, धावांसाठी झगडावं लागतंय. आधी किरण होता, आता करण आलाय आणि करणने देखील आपल्या फिरकीच्या जोरावर फलंदाजांना नाचवले. इथे किरण ने रन दिए थे, करण रन को रोक रहे हैं. यही पिछले 2 ओवरों में देखा जाए थोड़ा सा अंतर. अब तक रन संख्या 14, 2 विकेट. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये. लागला तर आबाद, नाही तर बरबाद. यावेळेला लगातारचे 3 चेंडू 3ऱ्या षटकामध्ये निर्धाव टाकलेत. म्हणजेच काय, आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, धावा नाहीयेत आणि आता 3 चेंडू निर्धाव आलेत. साईकार इनकी ओर से मंगेश इनके चक्के के ऊपर 1000 रुपए का इनाम और बाउंड्री के लिए 500 रुपए का इनाम रखा गया है. अमोल जी सिरसाट सर इस बातों को हमें सूचित कर रहे हैं. लेकिन पिछली 4 गेंदों में देखा जाए तो बल्ले और गेंद का कोई मिलाप नहीं. देखिए ये गेंद क्या घुमा मिल रहा है विकेट के ऊपर. हमने पहले ही कहा था जब शुरुआत हुई थी दिन की, रात के समय में ये विकेट पूरी तरीके से अपना रूप बदलेगी. अब जाके विकेट के ऊपर गेंद काफी टर्न हो रही है. अच्छी कप्तानी कप्तान जयेश पाटिल द्वारा. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. रात्र झाली की थोडंसं ड्यू देखील येतो आणि इथे फिरकीला खूप चांगली साथ मिळते. करण पाटील, मेरे करण अर्जुन आयंग यांनी सध्या करण आलाय. 4 चेंडू त्याने निर्धाव टाकलाय. पुढचा चेंडू टाकेल मंगेश भागवत, ज्याने 7 बॉलमध्ये 5 धावा काढल्यात. परंतु काय गोलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू इथे टाकत असताना या षटकातला पुढे टाकलेला बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील, परंतु पहा फलंदाजी ते निघालाय. खिलाडू वृत्तीची दाद द्यावी लागेल. धक्का बसेल. 3रा करण पाटीलच्या खात्यामध्ये विकेट. लगातारचे 5 चेंडू निर्धाव, धावसंख्या 14, 3 गडी बाद. निश्चित रूप से खेल भावना की दाद देनी चाहिए. स्पिरिट का खेल दिखा है. मंगेश भले ही आउट होंगे लेकिन दिल जीत कर जा रहे हैं, दर्शकों के दिलों पर राज करके जा रहे हैं. यस डीजे. थँक्यू डीजे. इथे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बाउंड्री रोपचं सहकार्य लाभलेलं आहे, विशेष करून बाउंड्री रोपचं स्पॉन्सरशिप ज्यांनी आपल्याला दिलेली आहे, सन्माननीय पवनजी दैफळे, साईका डेकोर आणि दत्ताशेठ सोनटके या दोन्ही अतिथींचं आगमन झाले. आम्ही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर पाथर्डी पोलीस स्टेशनचे सन्माननीय सुहास गायकवाड साहेब आणि संजय जाधव साहेब हे दोन्ही अधिकारी इथे उपस्थित आहेत. शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीने आपलं सर्वांचं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. थैंक यू सर. इसी के बीच देखा जाए तो स्वागत हो रहा है, लेकिन बीच मैदान में करण पाटिल ने क्या स्वैग दिखाया है. मेडन ओवर, साथ ही साथ 1 विकेट. निहाल तुसामत के रिकॉर्ड की बराबरी करते हुए इस मुकाबले में ये देखिए क्या घूम रही है आज करण की गेंदें. अता पता चला नहीं. बल्लेबाज पहले मंगेश थे, अब सोमनाथ भी आए थे. इसके बाद वाली गेंद खेलेंगे सोमनाथ. देखिए बल्ले के सामने से घूम रही है बार बार गेंद. विकेट आई थी और सोमनाथ के लिए ये गेंद ऑप्टम के बाहर. और जब जब बल्लेबाज ने अलग करने की सोची है तब तब करण उनसे 1 कदम आके निकले हैं. गोपी जी, जो निर्णय घेतलाय ते झेपी जयेश पाटीलने क्षेत्ररक्षण करण्याचा, करण पाटील त्यावर अगदी खरं ठरलाय.
आणि त्यानंतर प्रश्न विचारले फलंदाजांना, त्यांनी स्वागत नाही करोगे हमारा, उत्तर इथे देता आलेलं नाहीये. तिसरं षटक पूर्णपणे निर्धाव टाकले आणि त्यानंतर धावसंख्या आपण पाहिली तर 14. 3 गडी बाद, एकही धाव खर्च केलेली नाहीये. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं याआधी 10 चेंडू निर्धाव टाकले निहाल तुसामधने, आणि आता करण पाटीलने तो कारनामा केला. पण 4थ्या षटकामध्ये आर्यन भोईर गोलंदाजी मागवर दाखल झालाय. इथे धावा काढायच्या असतील संदीप आणि सोमनाथला. आर्यन भोईर पिछले मुकाबले के हीरो, इस बार ये सामने आकर गेंद को खेला है डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में. गैप काफी बड़ा था लेकिन प्रोटेक्शन मौजूद. 1 रन 30 सर्कल के अंदर देखा जाए तो कवर पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, इसी कारण डीप एक्स्ट्रा कवर, डीप में तैनात, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेयर, बैकवर्ड स्क्वेयर लेग लगाया गया है. अच्छी फील्ड के तहत अब तक गेंदबाजी की है गेंदबाजों ने. इस बार इनसाइड आउट के लिए गए थे, इस बार भी खिलाड़ी मौजूद है. एक टिप्पा खाकर गेंद उनके हाथों में, विकेट कीपर की तरफ थ्रो, बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिंगल. और आर्यन भोईर इनकी खासियत क्या है, तो टिप्पा अच्छा रहता है. उनको पता है मेरी फील्ड क्या है, मुझे किस फील्ड के हिसाब से गेंदबाजी करनी चाहिए, मेरा टिप्पा क्या रहने वाला है. यही चीज इस खिलाड़ी को खास बनाती है. आपल्या स्ट्रेंथवर सध्या गोलंदाजी केली जाते आर्यन भोईर कडून. पहिल्या 2 चेंडूवर सिंगल त्याने खर्च केल्या. पुढचा चेंडू यावेळेला पहा, फुल लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला प्रश्न विचारलं, हाय हॅलो जेवण केलंय का, आणि अगदी जवळून निघून गेलाय. विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. निश्चित रूप से यहाँ पे दिक्कतें बढ़ती हुई टीम विजन स्पोर्ट 3 खड़ी की. दूसरे ओवर को छोड़ दिया जाए तो अब तक इस पिछले 9 गेंदों में कुछ खास घटा नहीं है टीम विजन स्पोर्ट के लिए. आगे आकर शॉर्ट ऑफ लेन गेंद को एक अलग तरीके से खेला है, इसे टेबल टेनिस के अंदाज में खेलना चाहता बल्लेबाज ने. दूसरे रन की कोशिश कर बैठे, और जब अगर आपको रन लेना है तो दोनों खिलाड़ियों को दौड़ना होता है दूसरे छोर के लिए. एक ही छोर पर दोनों खिलाड़ी चले गए, इसी कारण बल्लेबाज को आउट होना होगा और देखना होगा कौन से बल्लेबाज आउट होंगे. आणि यासाठी क्रिकेटच्या पटलावर येस नो वेट या शब्दांना भरपूर महत्व आहे. कॉलिंग इथे चुकलेला आहे. दोघांमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता. ताळमेळाचा अभाव आणि त्यानंतर विकेटचं पतन होते. फलंदाज धावबाद झालाय आणि आता पूर्णपणे दबावामध्ये गेलाय विजन स्पोर्ट्स 3 खडीचा संघ. पण तू ओम, आपण पाहिलं तर दबावामध्ये आपल्या घरातल्या प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. इथे काय घडणार, हा दबाव रिलीज केला जाईल का, हा प्रश्न आता फलंदाजांना विचारला गेला आणि त्याचं उत्तर येणाऱ्या 8 चेंडूंवर द्यावं लागेल. निश्चित रूप से ये देखिए अलग शॉट खेलने की कोशिश थी, डीप में स्क्वायर लग पर खिलाड़ी तैनात इन फ्रंट द स्क्वायर. जैसे ही थ्रो किया देखिए एक ही छोर पर कोई मौजूद नहीं था. इस बार बड़े शॉट के लिए गए थे, नीचे रही है गेंद, सबमरीन बॉल, डॉट गेंद आते हुए. संदीप पवार जब तक समझ पाते इस गेंद को, ये गेंद निकल गई थी विकेट कीपर के पास. देखिए कितने नीचे रही है गेंद, और ये अनइवन बाउंस जो है ना गोपी, ये आने वाले 3 दिनों में एक एक्स फैक्टर रहने वाला है पूरे प्रतियोगिता में. देख लेना आप. अगदी यष्टीला फुंकर मारून बॉल निघून गेला. पहा, पाय चालत नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल, पण तो सध्या आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान बाउंड्री रोपचे स्पॉन्सर आदरणीय पवनजी दहीफळे, त्याचबरोबर सायका डिकोर, दत्ता शेठ सोनटके, पाथाडी पोलीस स्टेशन, सुहास गायकवाड, संजयजी जाधव, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. अतिथी देव भव ही आपली संस्कृती, आणि आम्ही येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं इथे सहर्ष स्वागत करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. निश्चित रूप से अगर स्वागत करने का जिक्र आया ही है तो मैं आपको बता दूं, चाहे छोटा है या बड़ा हो, चाहे वो कहाँ का भी हो, लेकिन अमोल सिरसाट सर जिस तरह से हर किसी का जो स्वागत करते हैं, जिस तरह से इज्जत देते हैं, तो मैं कहूँगा अगर किसी को रिस्पेक्ट देनी है तो एक अच्छा एग्जाम्पल अमोल सर है. अगदी बरोबर. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि दिलदार व्यक्तिमत्व आहे, दिलखुलास व्यक्तिमत्व, आणि म्हणूनच आपण ही स्पर्धा देखील पाहतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. बॉलर तयार. करण पाटिल बड़े शॉट के लिए गए थे, हवा में है गेंद, विकेट कीपर गेंद के नीचे, कैच छिटका है, जरूर थोड़ा सा दिल टूटा है. और जैसे ही कैच छिटका, पाथर्डी के जो दर्शक है अपने टीम को सपोर्ट अभी भी नहीं छोड़ा है. ये अच्छी बात है. हम जिस टीम के समर्थन में खड़े हैं, हम आज भी है, कल भी थे, हम तुम्हारे जीत में भी साथ है, तुम्हारे हार में भी साथ रहेंगे. आणि ही गोष्ट खूप महत्वाची राहते. अनेक चढउतार आपण पाहत असतो, परंतु तेव्हाही तुम्हाला पाठिंबा द्यायचा असतो, आणि तो पाठिंबा पाहायला मिळतोय. इस बार भी करण की घुमाव लेती हुई ये गेंदें नहीं समझ पा रहा है कोई बल्लेबाज. संदीप, सोमनाथ, उसके पहले गणेश, कोई बल्लेबाज के पास जवाब नहीं है.
करण पाटिल इनकी गेंदों का। पिछली गेंद पर 1 रन जरूर आया। एक बार फिर से घुम घुमा के अपील हुई है विकेट कीपर चुस्ते दीपू माली, गिल्लियां बिखेरी और एक और बल्लेबाज संदीप पवार, इनके पारी का खाता नहीं खोल पाए संदीप। इस मुकाबले में लगता हुआ 5वां झटका। टीम विजन स्पोर्ट का विजन थोड़ा सा अब दिक्कत में है। थैंक यू डे। देखिए डीजे मास्टर भी रुकने का नाम नहीं ले रहे, अलग ही जोश उनके ऊपर आज छाया है, सबके ऊपर छाया है। सिरसा चैंपियन ट्रॉफी का ये कुमार, 18 रन 5 विकेट, 3 गेंदें बची है पहले पड़ाव की। इसके बाद होने वाला एक और बड़ा मुकाबला, एक और कड़ा मुकाबला, तो दोनों टीमों के कप्तान तैयार रहेंगे टॉस के लिए। नेक्स्ट मुकाबला लेग कटर होता, अगेन्स्ट द टर्न घेण्याचा प्रयत्न, बॉल ओळखता आलेला नव्हता आणि त्यानंतर पुढे सरसावला, तिथे विकेट मिळाली. करण पाटीलच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. 18 ला 5. एक और बार नटराज मुद्रा में खेलना चाहते थे इस गेंद को, लेकिन गेंद उतनी उछाल नहीं था इस गेंद पर। सिंगल आता हुआ, लेग बाइज के रूप में आता हुआ ये सिंगल। इसके बाद होने वाला मुकाबला जय भगवान क्रिकेट क्लब बनाम बालाजी धूम परभनी। एक और बार 2 अच्छी टीमों का घमासान देखने को मिलेगा, जो आज की रात का 7वां मुकाबला। एक और अच्छी गेंद, देखिए इस बार अच्छी रफ्तार से इस गेंद को किया था, थोड़ा सा राउंड टाइम एक्शन से इस गेंद को करने की कोशिश। आमतौर पर हम जडेजा को देखते थे स्पिन डालते हुए एक आधी गेंद तेज करते, कुछ उसी तरीके की गेंदबाजी अब तक करण पाटिल ने की है। करण पाटीलने प्रभावित केलंय. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. डायनामाइट आहे. आणखीन एक फुल लेंथ होता, टप्पापर्यंत बॉल खाली राहिलाय. शेवट या डावाचा गोड केला जातोय. डॉट बॉल टाकलाय आणि 5 षटकानंतर फक्त धावा बनवता आलेले आहेत. 19 धावा. विजन स्पोर्ट्स 3 खडी आणि त्या 20 धावांचं लक्ष असेल, परंतु हा डाव जरी 19 धावांमध्ये संपला असेल तरी 20 धावा सहजासहजी बनवता येणार नाहीयेत. पहिल्या डावमध्ये गोलंदाजांनी वार केलाय, पलटवार करण्याची ताकद विजन स्पोर्ट्सकडे देखील आहे. त्यामुळे वेट अँड वॉच वाली पॉलिसी आपल्याला ओम इथे ठेवावी लागणार आहे. निश्चित रूप से 5 ओवर की समाप्ति, 19 रन 5 विकेट। दर्शकों को बता दूं कि 3 ओवर के पश्चात 2 ओवर के पश्चात 14 रन थे, लेकिन उसके बाद 18 गेंदों में महज 5 रन बना पाई विजन स्पोर्ट 3 खड़ी। तो पूरी तरीके से दिक्कत, संकट के बादल मंडरा रहे हैं। थोड़ी देर में नेक्स्ट मुकाबले का टॉस करने हम जाएंगे। प्रवीण जी गायकवाड़ हमारे साथ बने रहेंगे। जय भगवान क्रिकेट क्लब साथ ही साथ बालाजी धूम परभनी, दोनों टीमों के कप्तान पहुंच जाए। ऋषि चावरे 1 रन, वैभव 2 रन, संदीप 7, मंगेश भागवत 5, सोमनाथ 2 रन, संदीप पवार खाता नहीं खोल पाए, ओम नॉट आउट रहे 0 रनों के निजी स्कोर पर। 19 रन बना पाई, 20 रनों का लक्ष्य होगा। अगर गेंदबाजी की बात किया जाए तो गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है। हिमांशु पाटिल 1 और 4 रन, किरण पाटिल हालांकि महंगे रहे, 10 रन खर्च किए, 1 विकेट भी झटका। करण पाटिल, ये आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन था। 2 ओवर 1 रन 2 विकेट। आर्यन भोईर 1 ओवर 3 रन, पहली विकेट 2, दूसरी विकेट 4, तीसरी विकेट 14, चौथी विकेट 17, 5वीं विकेट आई 18 रनों पर, 20 रनों का एक छोटा टोटल। लेकिन इस छोटे टोटल का डिपेंड क्या कर पाएगी इस प्रतियोगिता में टीम विजन स्पोर्ट 3 खड़ी, ये देखने वाली बात। क्योंकि अक्सर नरेश ढोमे सर को हम जब सुनते तो बताते कि कोई भी टोटल छोटा या बड़ा नहीं होता, लड़ने के लिए आपको कोई भी टोटल चल जाता है। क्योंकि भारतीय टीम जब 119 पर ऑल आउट होती है तो 95 रनों पर उन्होंने ऑल आउट भी किया था सामने वाली टीम को। तो इन सभी किस्सों की जानकारी आपको आने वाले पड़ाव में जरूर मिलेगी। लेकिन जाएंगे टॉस बॉक्स में, हमारे साथ वहां पर जुड़ने जा रहे हैं प्रवीण जी गायकवाड़। एक तरफ होगी जय भगवान क्रिकेट क्लब मावल बनाम बालाजी धूम परभनी। दोनों टीमों को यहाँ पर एक जीत चाहिए और यह जीत उनको क्वालिफिकेशन की तरफ लेके जाने वाली होगी। तो थोड़ी देर में टॉस होगा। आप देख रहे हैं सिरसा स्पोर्ट प्रेजेंट सिरसा चैंपियन ट्रॉफी, जिसे सहयोग कर रहे हैं स्पोर्ट किंग बुक। तो जाएंगे टॉस बॉक्स की तरफ, जहां पर जुड़ने जा रहे हैं हमारे साथ हमारे सहयोगी एंकर प्रवीण जी गायकवाड़। और टू प्रवीण जी। धन्यवाद। सिरसाट चॅम्पियन ट्रॉफी 2024 महत्त्वपूर्ण सामना, जय भगवान मावळ आणि त्यांच्या विरोधात बालाजी धूम परभणी अशी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होईल। सर्वप्रथम दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी या टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे। आणि त्याचबरोबर टॉस करण्यासाठी आपण ज्या मान्यवरांना आमंत्रित करणार आहोत
त्यामध्ये सन्माननीय प्रसाद राठोड पाथर्डीमधील आपले सर्पमित्र आहेत आणि त्याचबरोबर रियाज मेजर यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. बालाजी धूम, चला बालाजी धूम टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती करतो या ठिकाणी नाणेफेकीसाठी आपण उपस्थित राहायचं आहे. आपले सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन समोरासमोर आहेत. एका बाजूला जय भगवान मावळ तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय बालाजी धूम परभणी. आपले सन्माननीय मान्यवर नाणेफेक या ठिकाणी करतायत. सिरसाट स्पोर्ट्स कॉल केलाय अर्थात या ठिकाणी बालाजी धूम परभणी टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? तर टॉस जिंकून सर्वात प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिल्यांदा चांगली गोलंदाजी करून कमीत कमी रनमध्ये कसं रोखल्या जाईल आणि सामना जिंकून आम्हाला ह्या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं आहे. अजून पण आमच्यासाठी पण चान्स आहे. त्या पद्धतीने आम्ही खेळू आणि हा सामना कोणत्याही हालतीत जिंकू. आत्तापर्यंत एक मॅच जिंकली, एक गमवली आहे, परंतु खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. टीममध्ये असताना नक्कीच अनेक चर्चासत्र देखील रंगत असतील. खेळाडूंचा सपोर्ट पाठिंबा कसा असतो कर्णधाराला? खेळाडूचा पाठिंबा सर्वांचा सारखाच असतो. पूर्ण टीम इफर्ट लावतात. पण खेळ हा अनिश्चित होता है तो इसलिए ग्राउंड में हम जैसे चाहते वैसा होना ही जरूरी नहीं है. कभी कभी किस्मत के हवाले कर देते हैं. इसलिए हम ये मैच कौन सी हालत में जीतेंगे. यानंतर आपल्या समवेत जय भगवान क्रिकेट क्लब मावळ टीमचे कॅप्टन जोडले जात आहेत. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? निश्चित आम्ही फलंदाजीच केली असती, कारण याच्या अगोदरच्या मॅचला पाहिलं 50-55 धावा जर का झाल्या आणि चेस करण्यासाठी ते अवघड जातात आणि आमची बॉलिंग लाईन पाहता चांगला सूर आम्हाला गवसलेला आहे. त्यामुळे आम्ही निश्चित बॅटिंग करून चांगले धावा करू आणि हा सामना आम्ही देखील जिंकण्याचा प्रयत्न करू. तसेच समोरील संघाला शुभेच्छा राहतील. शेवटचा एक प्रश्न, या ठिकाणी अमोलजी शिरसाट आणि मित्रपरिवारानं आयोजित केलेली शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी आयोजन नियोजन कसं वाटलं? अमोल सरांचं खरं मनापासून धन्यवाद करेल की खूप बारदार की या भागामध्ये जे आयोजित करतात आणि एवढी मोठी स्पर्धा आमच्या सर्व खेळाडूंना खेळायला मिळते आणि त्यांनी जे आयोजन नियोजन केले खूप सुरेख असं आयोजन नियोजन आहे आणि ही स्पर्धा अशी यापुढे देखील चालू राहायची मी शुभेच्छा देतो. तर धन्यवाद. या ठिकाणी बालाजी धूम परभणी टीमनं टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू प्रवीण सर. यहाँ पर बहुत ही बड़ा घमासान, हालांकि टोटल कम है लेकिन फिर भी विजन स्पोर्ट 3 खड़ी यहाँ पर लड़ रही है. तो लड़ाई किस हद तक जाएगी? धर्मा जोशी गेंद बॉलिंग मार्क पर पहले 2 गेंदों के ऊपर 2 चौके आ चुके हैं और रिवर्स करने की कोशिश, लेंथ गेंद थी और ये क्या है, अंपायर की उंगली आसमान की तरफ, तो जरूर पहला झटका लग चुका है. 1 विकेट के नुकसान पर 8. थैंक यू डीजे. हौसला रखो तो समंदर का रखो, लहरें तो आखिर किनारों पर आकर टूट जाती है. बहुत ही बड़ी मैच यहाँ पर होने की संभावना. पहले 2 ओवर्स 2 गेंदों में 2 चौके जरूर आए हैं लेकिन फिर भी विकेट हासिल किए.
शॉट ऑफ लेन गेंद बाहर की तरफ जा रही थी, पुल करने की कोशिश बल्लेबाज द्वारा, लेकिन कोई रन नहीं मिलेगा। अच्छी रोकथाम वहां पर दिखाई दे रही। 25 गेंदों में मात्र 12 रनों की दरकार जीतने के लिए बालाजी एकर्स भिवंडी को। योगेश भालेकर और श्याम चौधरी जो दोनों खब्बू बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर, और धर्मा जोशी की गेंदबाजी। ओ ये फुल टॉस थी, उठाने की कोशिश जरूर थी, लेकिन कोई संपर्क नहीं बल्ले के बीच, ये रन नहीं मिलेगा और ओवर खत्म हो चुका है। पहले ओवर की समाप्ति के बाद अब स्कोर कार्ड के ऊपर मात्र 8 रन 1 विकेट के नुकसान पर। 24 गेंदें बची है और 12 रन जीतने के लिए चाहिए। एक जबरदस्त मॅच आपल्या समोर इथे येते। खरं तर आजच्या पूर्ण दिवसभर आणि रात्रीच्या सत्रामध्ये 5 संघ सहभागी झालेले आहेत आणि या 5 संघांमध्ये खूपच चांगल्या मॅचेस बघायला मिळालेल्या आहेत। अजूनही 4 मॅचेस आपण यानंतर इथे खेळणार आहोत। 6व्या क्रमांकाचा सामना मैदानामध्ये सुरू आहे। अजून यानंतर 4 मॅचेस आपल्याला बघायचे आहेत आणि या गटामध्ये निश्चित काही उलटफेर बघायला मिळणार आहेत। कधी कोणी संघ खाली राहतोय, कोणी संघ वरती जातोय आणि हा चढ उतार जो सातत्यानं वर खाली बघायला मिळेल अगदी शेवटच्या मॅच पर्यंत। त्यामुळे प्रेक्षक कोणी हलणार नाही ग्राउंडवरती। आज थंडी देखील खूप कमी आहे आणि रात्रीच्या सत्रामध्ये निश्चित एक चांगलं वातावरण इथे तयार झालेलं आहे। पाहायचंय दुसरं षटक सुरू आहे। माझ्या बरोबर जोडले जात आहेत पार्टनर भूषण प्रवीण गायकवाड सर। या सर आपलं स्वागत आहे। या दरम्यान अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क होताना जो पाहायला मिळत नाही। षटक क्रमांक दुसरं चालू झाले। 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 23 चेंडू आणि 12 धावांची गरज। रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जो होता श्याम चौधरी, हा फटका अगदी आपण पाहतोय। एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल चौकारासाठी 4 रन। बहुत ही आला शॉट, पीछे गए और गेंद को आड़े बल्ले के साथ स्वीप किया। बहुत ही बेहतरीन शॉट, वहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं था। 4 रन आसानी के साथ हासिल करते हुए श्याम चौधरी 4 रन के साथ 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए चाहिए मात्र 8 रन। 22 गेंदों में 8 रनों की दरकार। एक इक्का जरूर मिलेगा। आसानी के साथ स्ट्राइक को रोटेट किया है। ये अच्छी बात है कि प्रैक्टिस कर रहे खिलाड़ी। जो कप्तान की सोच है जयेश पाटिल द्वारा कि उन्होंने निचले क्रम के बल्लेबाजों को आगे भेजा है। हालांकि उनको भी आगे आने वाले मैचेस जो अच्छे मैच रहेंगे उनको प्रैक्टिस चाहिए और मैच की प्रैक्टिस होगी तो कुछ अच्छी बात रहती है। और इसी के कारण आप देख रहे योगेश भालेकर और श्याम चौधरी जो कि बल्लेबाजी के लिए बाएं हाथ के श्याम योगेश यहाँ पर गेंद को खेला है स्क्वायर लेग के ऊपर। वहाँ पर अच्छी रोकथाम, 1 रन का इजाफा और 1 रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर 14 रन 1 विकेट के नुकसान पर बालाजी एकर्स भिवंडी। तर 6 धावांची गरज जिंकण्यासाठी अजून एक प्रेक्षकांची थोडीशी निराशा या सामन्यामध्ये झाली असेल। एका बाजूला सामना गलताना नक्कीचा जो पाहायला मिळतो आहे श्याम ऑन स्ट्राइक। हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल आहे। विजय पवार गोलंदाजी मार्कवरती आहे। एक चौकार निश्चित आलाय, परंतु 4 जी चेंडू टाकलेले आहेत त्यावरती फक्त 2 धावा विजय पवारनं आतापर्यंत खर्च केल्यात। चांगली गोलंदाजी नक्कीच विजय पवारची म्हणता येईल। विजय पवार, हालांकि एक जो फुल टॉस आया था आसानी के साथ स्क्वायर लेग के ऊपर चौका खेला था श्याम ने। अभी श्याम फिर एक बार स्ट्राइक इनके ऊपर और गेंदबाजी के लिए विजय पवार। यस उठाया गेंद को, कोई खिलाड़ी नहीं है वहां पर। डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा को तकरीबन पार करती हुई गेंद दनदनाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन। जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये। बालाजी एकर्स भिवंडी टीम चांगलं प्रदर्शन दिवसभराच्या सत्रात देखील या टीमचं राहिलेलं आहे आणि या मॅचमध्ये देखील मजबूत पकड या टीमनं मात्र या सामन्यावरती तयार केली आहे। केवळ 2 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी। योगेश भालेकर आणि श्याम चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये।
2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 9ची सरासरी बनवल्या गेल्यात 18 धावा आणि 18 चेंडूत केवळ 2 धावांची गरज. संदीप पवार गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मात्र 2 रन चाहिए जीतने के लिए और 18 गेंदें बची है आसानी के साथ, जो कि योगेश भालेकर हालांकि 1 रन बनाकर विजित है, तो श्याम चौधरी ने 2 चौके जरूर खेले, 9 रन उन्होंने भी जोड़े. हमेशा कप्तान की जो आसान मैच होती है वहाँ पर ऐसी सोच रहती है कि निचले क्रम के बल्लेबाज को आगे खिलाया जाए. ये देखिए उठाने की कोशिश लेकिन नाकामयाब, रन की कोई गुंजाइश नहीं वहाँ पर और स्कोर वहीं पर है. देखिए गेंद को बाहर की तरफ हल्का सा लेकर गए, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, नीचे रहती हुई गेंद को अक्रॉस द बैट खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, लेकिन नहीं खेल पाए. संदीप पवार पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळेल. हा फटका अगदी आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू आहे, शतक लांबून धावत पळत चेंडूवरती त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि असेल विजयी धाव. अर्थात या ठिकाणी बालाजी एकर्स भिवंडी टीमनं या ठिकाणी विजय मिळवलाय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. अंग्रेजी ना पारसी बाबू बनारसी. बालाजी एकर्स भिवंडी ने शानदार जीत दर्ज की है और एक मैच आसानी के साथ उन्होंने जीता है. बहुत ही अच्छा मुकाबला था, सभी क्षेत्र में उन्होंने अपना पलड़ा भारी बनाया. जहां तक बल्लेबाजी का गेंदबाजी का सवाल है, पहले इनिंग में बहुत ही अच्छी गेंदबाजी वहां पर देखकर रन पाटिल द्वारा, हिमांशु पाटिल द्वारा, किरण पाटिल और आर्यन भोईर तीनों ने कमाल की. करण पाटिल की बात कुछ अलग थी. 2 ओवर्स में 11 गेंदें लगातार डॉट फेंक